गणरायाला वंदन करून गणेश महासंघाच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आदरणीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माझे सहकारी प्रदीपजी जयस्वाल, सतीशजी चव्हाण, विक्रमजी काळे, ज्यांनी आता चांगलं भाषण केलं ते असे संजय केनेकर आमदार, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, या वर्षाचे अध्यक्ष अनिल निलावार, अनिकेत निलावार, अनिल मकरे, नंदू घोडेले, विकास जैन, अशोक पटवर्धन। खरं तर आज पहिल्यांदा मी या भागामध्ये इतका मोठा उत्सवच्या कार्यक्रमाला उपस्थित जनसमुदाय पाहतोय आणि अजितदादा आले म्हणजे एक ब्रँड नेता आला। दादा मला पत्रकारांनी बाजूला, तुम्ही जेव्हा एकाकडे भेटायला गेले तेव्हा मला बाजूला घेरलं आणि त्यांना असं वाटलं की बातमी देणारे महाराष्ट्रात दोनच आहेत, एक तर अजितदादा आहे, नंतर मी आहे। परंतु दादा तुमच्या बातमीला लोक इझिली घेतात याच्यासाठी की दादा हसत खेळत बोलतात। मी किती हसत खेळत बोललो तरी त्याची बातमी वेगळ्या अर्थाने एक लावतात, म्हणून मी आज काही बातमी देणार नाही। परंतु एक निश्चित आहे, दादा ज्या कार्यक्रमाला जातात, दादानी आता पाहिलंय, त्याचा जल्लोष पाहिला, जोश पाहिला, कार्यकर्त्याच्या भावना पाहिल्यात। सतीश चव्हाण बाजूला बसले, त्यांनी दादाला जे काय सांगायचं ते सांगितलेलंच आहे। विक्रम काळे थोडा माझ्या बाजूला होता म्हणून त्याला बोलता आला नाही, तो गाडीत बोलणार आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी मी सोलापूरला गेलो होतो। सोलापूरला जाताना मी वाया बारामती मार्ग गेलो आणि जाताना रस्त्यामध्ये एका ठिकाणी एक मोठीशी चांगली बिल्डिंग अशा दिसल्या, बंगल्यासारखा सगळा आवार, चांगला एक आवार दिसला। मी म्हणलं एखादी स्कीम या ठिकाणी होत असेल। जवळ जसा गेलो तो पाहिलं तर काय होतं, ते पोलीस अधीक्षक कार्यालय। त्या दिवशी मला लक्षात आलं, दादा तुम्ही आम्हाला इकडे येऊन शिव्या का देता म्हणून। इतकं सुंदर कार्यालय अधीक्षकाचं होतं त्या ठिकाणी आणि तो पाहून आता माझ्या मनात सुद्धा काही यायला लागले की दादाकडे आज काय मागितलं पाहिजे। दादा तसा मोठ्या मनाचा माणूस आहे, चिंता करू नका। एकदा दादा बोलले म्हणजे कार्यक्रम झाला। फक्त कॅबिनेट मध्ये बोलताना हळूच कोणताही विषय आला तर त्याच्यात फक्त पैसे कुठे लिहिलेत की ते पाहतात। पैसे दिसले नाही लिहिले तो विषय मंजूर, पैसे जिथे लिहिलेले असले की दादानी शंका उपस्थित केली म्हणून समजाच। एक चांगल्या ठिकाणी काय करता येईल त्याच्यासाठी तर पैशाची कमतरता नाहीये। म्हणून दादा संभाजीनगर मध्ये आले। दादा तुम्ही आम्ही 2-3 मीटिंग अटेंड केल्या। संभाजीनगर मध्ये आल्यानंतर तुम्ही दरवेळेला आम्हाला लोक तुम्हाला कसे निवडून देतात असा प्रश्न तुम्ही निर्माण करायचे। काय लोक आहेत हो, लोकांना कसे निवडून देतात? रस्ते एवढे खराब आहे, पाण्याचा पत्ता नाही, लाईट धड लागत नाही। हे सर्व सांगताना आम्हाला सुद्धा मान खाली घालून आम्ही गपचूप पाहायचो, गपचूप बसायचो की आता दादा समोर बोलावं तर काय बोलावं। परिस्थिती तशी होती, नव्हती अशातला भाग नाही। परंतु दादा तुमच्या सगळं हे जे काही बोलणं आहे ते आम्ही जिव्हारी लावून घेतलेलं आहे आणि आता या शहराचा बदल करण्याचा आमचा मानस आहे। तुम्ही पाहत असाल, तुम्हाला सुद्धा मी माहिती दिलेली आहे, या शहरामध्ये जवळपास 5000 अतिक्रमण आम्ही काढले। 5000। काही लोकांना निश्चित त्याचा त्रास झाला, परंतु आम्हाला शहर चांगलं करायचंय आणि पैसे आणायला आम्ही सगळे रती महारथी बसलेलो आहेत आणि दादा हमारे साथ है, तो चिंताची की कोई बात नहीं है। या हिशोबाने आम्ही सगळे अतिक्रमण पाडले। दादा गणरायांना मी हात जोडून विनंती करतो, गणरायांनी बाप्पा दादाच्या कानात हळूच सांग, आम्हाला 1000 कोटी रुपये तरी दे। हे जे अतिक्रमण पाडलेत ना,
आता रस्ते मोठे दिसायला लागलेले, रस्त्याच्या मध्येच पोल दिसायला लागले, त्या साईडला काही नाही ह्या साईडला काही नाही. म्हणून आता जर पाडले तर लोक म्हणतात की हे रस्ते बनणार कधी आहेत. परत तुमच्या माहितीचं सांगतो की आपला सर्व प्लॅन तयार आहे, दादाने आम्हाला होकार दिलेला आहे. आता आपलं फक्त एस्टिमेट कितीचं जात आहे याच्यावर दादाची नजर आहे. म्हणून आजचा गणेश महासंघाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक तुम्हाला सांगतो की या शहराला एक चांगला प्रसाद रूपी दादा आज गिफ्ट करतील एवढं मात्र नक्की आहे. आणि गिफ्ट पाहिजे असेल तर दादाच्या नावाने थोड्याशा टाळ्या जोरात वाजवा, नसता बेटा काही खरं नाही. पैसे बी मागे घ्यायचे, मग तुम्हाला माहिती दादा मग एकदा सरकले का मग कुणाच्या. मी ते वाक्य वापरलं दादा एका ठिकाणी अकोल्याला, पैसा काय आपल्या बापाचा का, ती लगी हेडलाईन सुरू झाली. परंतु दादा एक मोठं मन करून आपल्याला आज देणार आहेत. दादा आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, या टायमाला पाणी पुरवठ्याचा प्रश्न आता आमचा सुटत आलेला आहे. 19 तारखेला सीएम येतात, त्यांच्या हस्ते 26 MLD पाणी आम्ही शहराला अतिरिक्त द्यायला सुरुवात केली. आता जो गॅप होता 8-8 दिवसाचा तो 4 दिवसावर येईल आणि लवकरच तो पूर्ण साफ होईल, एवढी आमची प्रगती आहे. दुसरं महत्वाचं, आम्ही या शहरामध्ये हा जो काय मास्टर प्लॅन तयार केलेला आहे याची सुद्धा सुरुवात आता आम्ही करणार आहोत. मी एकच विनंती करेल दादा, तुम्ही पुढच्या वेळेला जेव्हा याल त्या टायमाला या शहरामध्ये खड्डा एकही ठिकाणी दिसणार नाही. अनेक ठिकाणी रस्ते बनवलेत, परंतु जे हा मेन डीपी रोड आहे त्या रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. एक सुंदर शहर लोकांना पाहायला मिळेल, एवढी आम्ही सर्वांनी, आमच्या इथच्या लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा बदल घडवलेला आहे. म्हणून आजचा दिवस मला वाटतं गणरायाला नमन तर करण्याचा आहेच आहे, हा उत्सव साजरा करण्याचा तर आहेच आहे, परंतु या रूपानं आज गणरायाच्या रूपानं आज दादा या ठिकाणी आलेत आणि दादा निश्चित आपल्याला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या गणेश महासंघाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.